आता हा खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. आता बरेचदा काय होतं ना, की काही-काही ठिकाणी डॉक्टर उपलब्धच नाही आहे, जसं रुरल एरियामध्ये आहे आणि आपल्या शहरासारख्या ठिकाणी भरपूर आहेत हं. अवेलेबल. तर डॉक्टर जर अवेलेबल नसेल आणि तुम्हाला इमर्जन्सी काही त्रास झाला, तर नक्कीच तुम्हाला जवळपास जे काही ऑप्टोमेट्रिस्ट असेल त्यांना दाखवायला हरकत नाही आहे. हं, हं. पण ॲज अ रूल नक्कीच जर तुम्हाला काही मोठा त्रास होतोय किंवा खूप इमर्जन्सी वाटते किंवा असं वाटतंय की नजरेला धोका असेल किंवा डोळा दुखतोय किंवा लाल होतोय, हं, हं. अशा वेळेला नक्कीच पहिला सल्ला तुम्ही डॉक्टरांचाच घ्यायला पाहिजे. कारण की काही-काही आजारांमध्ये जर खूप उशीर झाला तर आपल्याला ट्रीट करता येत नाही. पण जसं मी आधी पण सांगितलं, की काही-काही ठिकाणी डॉक्टर पोहोचू शकत नाही. जसं रुरल एरियाजमध्ये किंवा डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा तिथे ऑप्टोमेट्रिस्ट उपलब्ध असतील, तर नक्की ऑप्टोमेट्रिस्टकडनं आपण एक प्रायमरी ट्रीटमेंट घेऊ शकतो तिथे. पण जर तुम्ही शहरात राहत असाल आणि डोळ्याचे डॉक्टर उपलब्ध असतील, तर तुम्ही तिथे गेले, जरी तुम्ही डोळ्याच्या दवाखान्याला गेले, तर त्यांच्याकडे ऑप्टोमेट्रिस्ट असतातच. तर पहिले ऑप्टोमेट्रिस्टच चेक करतात बेसिक टेस्टिंग आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोळ्याचे डॉक्टर बघतात. तर ते दोघं मिळून काम करत असतात शहरात जर तुम्ही गेले तर. तर त्याच्यामुळे जर उपलब्ध नसतील कोणी डॉक्टर तर ऑप्टोमेट्रिस्टला दाखवू शकतात. पण त्वरितच तुम्ही डॉक्टरचे डोळ्याचे डॉक्टरांना भेटायला पाहिजे, अच्छा. जसं शक्य होईल तसं.